नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगता मध्ये आपलं स्वागत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निवडणुकीचा निकाल झालेला आहे आणि यामध्ये पांडे गट असेल किंवा इतर जे काय चार गट आहेत त्यामध्ये माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांची देखील भूमिका महत्वाची ठरलेली आहे. शिंदे आणि बागल हे तर या निवडणुकीत एकत्रितपणेच लढत होते. मात्र शेवटच्या 3-4 दिवसांमध्ये माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांनी त्यांची भूमिका बदलली आणि त्यांनी महायुतीला पाठिंबा दिलेला होता. दरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, त्यानंतर करमाळा तालुक्याच्या राजकारणात किंग मेकर म्हणून ज्यांची ओळख आहे ते म्हणजे विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, त्यानंतर भाजपच्या प्रांतिक सदस्य रश्मीदीदी बागल या आणि त्या पांडे जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार देखील होत्या. तेव्हा त्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांची भेट घेतलेली होती. त्यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे हे देखील उपस्थित होते. आपण एकूण जर परिस्थिती पाहिली तर ह्या सगळ्या घडामोडी माहीत आहेत सर्वांना. मात्र या निवडणुकीचा ज्यावेळेस निकाल झाला, पहिला गट हा पांडे जिल्हा परिषद गट याचा निकाल हाती आलेला होता. त्यात रश्मीदीदी बागल यांचा विजयी झालेला होता आणि हा विजय घोषित होताच त्यानंतर रश्मीदीदी बागल यांनी माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांची भेट घेतली. त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी ही भेट घेतली. सर्व निकाल हाती आल्यानंतर यावेळी भाजपचे युवा नेते दिग्विजय बागल हे देखील उपस्थित होते. फक्त त्यांनी भेट घेतली नाही तर या भेटी दरम्यान करमाळा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी ज्या उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात होत्या त्यांचा पराभव झाला. त्या नंदिनी देवी जगताप, माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांच्या पत्नी, त्यांनी त्यांचं ऑप्शन केलं. त्यानंतर त्यांना शुभेच्छा दिल्या. हे कौटुंबिक भेट एवढे महत्वाची मानले जात आहे. त्यावरून सध्या करमाळा तालुक्याच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चा देखील केल्या जात आहेत. कारण खूप दिवसांनी म्हणजे अनेक दिवसांपासून जगतापांच्या निवासस्थानी बागल हे कुटुंब गेल्याचं दिसलं. कारण अनेक निवडणुकांमध्ये कधी जगताप एकत्रित होते तर कधी बागल एकत्रित होते. डीसीसी बँकेचं त्याला उदाहरण देता येईल, त्यानंतर एका नगरपालिकेच्या निवडणुकीचं उदाहरण त्याला देता येईल. हे एकमेकाचे पारंपरिक विरोधक जरी असले तरी देखील काही निवडणुकांमध्ये ते एकमेकांना मदत करत असल्याचं दिसत होतं. मात्र ही निवडणूक एवढी महत्वाची मानली जात होती की या निवडणुकीत रश्मीदीदी बागल या स्वतः या निवडणुकीत उतरलेल्या होत्या आणि या निवडणुकीत माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांनी अनेक सभांमध्ये माझी लेक रश्मीदीदी बागल यांना विजयी करण्याचं आवाहन देखील त्यांनी केलेलं होतं. त्यानंतर काही निवडणुका म्हणजे ज्या सभा झाल्या त्यामध्ये त्यांनी त्यांची स्पष्ट भूमिका मांडलेली होती. काय सांगताशी त्यांची एक मुलाखत झाली होती, ती विस्तारानं पहा मुलाखत. त्या मुलाखतीमध्ये त्यांनी दीदींबद्दलच त्यांनी अनेक उदाहरणं सांगितलेली आहेत. दीदी या लहानपणी त्यांचा खूप मोठा अपघात झालेला होता, त्यामध्ये त्या बचावल्या. त्यांना बचावताना त्यांनी कसं त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केलं, त्यांच्या कुटुंबाची कशी परिस्थिती होती हे त्यांनी सर्व सांगितलेलं. अतिशय भावुक होऊन त्यांनी हे उदाहरणं सांगितली होती. विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे हे देखील अनेक अशी उदाहरणं सांगतात. मात्र हे उदाहरण का महत्वाचं होतं तर पांडे रावगाव गटातून पूर्वी म्हणजे दिगंबररावजी बागल मामा यांची देखील याच गटातून राजकीय सुरुवात झाली होती आणि त्यावेळी देखील माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांनी त्यांना उमेदवारी दिली होती आणि तिथे त्यांना विजयी देखील केले होतं. त्यानंतर बागल हे आमदार झाले, खासदार झाले, सभापती झाले, अशी अनेक राजकीय पद त्यांनी घेतली आणि आता रश्मीदीदी बागल यांची देखील सुरुवात याच गटातून झालेली आहे आणि याच गटात पुन्हा दीदींना विजयी करण्यासाठी देखील माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांनी आवाहन केलेलं होतं. अनेकदा त्यांनी त्यांचा प्रचार देखील केला. त्यावेळेस वेगवेगळं आपण पाहिलं की म्हणजे कशा कशा घटना घडामोडी झाल्या आणि पुन्हा आज अनेक दिवसातून हे कुटुंब एकत्रित आल्याचं दिसलेलं आहे. त्यामुळं या भेटीची देखील सध्या करमाळा तालुक्याच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चा केल्या जात आहेत.
येणाऱ्या काळात नेमकं राजकारणाची दिशा कशी असेल याबाबत देखील सध्या तर्कवितर्क लावले जात आहेत. या भेटीबाबत नेमकं तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. धन्यवाद.